नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुश खबर आहे। कारण आता जानेवारी फेब्रुवारी अनुदान वाटप करण्यासंदर्भातला जी आर आलेला आहे। तर नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे आणि आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 करता अनुदानाचे वाटप। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन जे काही शेतमजूर आहेत तर त्यांचं जे काही अनुदान वाटप आहे, तर त्या संदर्भातला हा जी आर आलेला आहे। आणि या जी आर नुसार जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भातला हा जी आर आहे। आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की 5 मार्च 2025 म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे। आणि सगळ्यात अगोदर आपला हा जो जी आर आहे तर तो आपल्याच चॅनलवर या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण। पूर्ण जी आर आपण वाचणार नाही, परंतु ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला बघणे अतिशय गरजेचं आहे। त्यानुसार आपल्याला कळेल की हे पैसे आता आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतात। तर मित्रांनो, यासाठी स्क्रॉल करून आपण थोडं खाली जाऊया आणि बघूया ती माहिती। तर बघा, या ठिकाणी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा आस्थापनेसाठी 129,79,52,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 51,86,88,000 इतका अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याच्या अनुदानासाठी म्हणजे संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या अनुदानासाठी जवळपास 129 कोटी, त्याचबरोबर 51 कोटी एवढ्या अनुदानाची तरतूद अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेली आहे। त्यापैकी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना व जिल्हा स्थापनेसाठी जवळपास 100 कोटी 49,17,800 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील स्थापनेसाठी जवळपास 40 कोटी 39,54,000 इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, बघा, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की एवढा जो काही निधी आहे तर तो आता विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे। विभागीय कार्यालयाकडे शासनाद्वारे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी जवळपास 9 कोटी 65 लाख व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेसाठी 7 कोटी 23,54,910 इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे। तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे, जवळपास लाखो असे लाभार्थी आहेत तर त्यांचं अजून डीबीटी झालेलं नसल्यामुळे आता या लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचं अनुदान देणे मात्र आवश्यक असल्याने शासनाने अगोदरची जी काही बिम्स प्रणाली होती तर त्या बिम्स प्रणालीद्वारे जवळपास हे 9 कोटी 65 लाख आणि 7 कोटी 23 लाख एवढे जी काही रक्कम आहे तर ती रक्कम बिम्स प्रणालीवर वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। आणि त्यानुसार हा जो काही निधी आहे तर तो विभागीय आयुक्ताकडे वर्ग केलेला आहे। सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2025 या कालावधी करता एक वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी
प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांसाठी शासन निर्णयांद्वारे सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहे, तर त्यांचाही लाभ आहे। तर तो जानेवारी आणि फेब्रुवारीचं जे काही पेन्शन आहे तर ते जमा करण्यासाठी, त्याचबरोबर इतरेतर जे काही खर्च आहे तो पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जवळपास 9,65,00,000 आणि 7,23,00,000 एवढा निधी विभागीय आयुक्ताकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आणि आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे आपल्याला, तर तो निधी बीम्स प्रणालीद्वारेच आपल्या खात्यावर तो जमा होणार आहे। कारण अजूनपर्यंत लाखो लाभार्थी असे आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांचं डीबीटी झालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत डीबीटीद्वारे पैसे जमा होऊ शकत नव्हते। म्हणून शासनाने हा 5 मार्चचा नवीन GR काढून या ठिकाणी बीम्स प्रणालीची सोय केलेली आपल्याला दिसून येईल। त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका। याच्या अगोदरच आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं होतं की आपले जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर साधारणतः 12 मार्च पर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, आता या ठिकाणी पुढे बघा काय म्हटलेलं आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी या सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाच्या आवश्यकतेनुसार वाटप करावे। तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे काही विभागीय आयुक्त आहे तर त्या विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्याचे जे काही कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी आहे, तर त्यांच्याकडे हे या पैशाचं वितरण करावं आणि त्यांनी ते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाकडे ह्या निधीचं वितरण करावं आणि तहसील मार्फत बीम्स प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा करण्यात यावे असं या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि अनेक दिवसापासून आपण ज्या प्रतीक्षेत आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार आहे, तर मित्रांनो आता हा GR पण आलेला आहे आणि मागचा पण एक GR आलेला होता 18 फेब्रुवारीचा। त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं डीबीटी द्वारे हे पैसे वर्ग करण्यात येईल, परंतु अनेक लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नसल्यामुळे आता हे बीम्स प्रणालीद्वारे आपल्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीची रक्कम जमा केली जाणार आहे। तर त्यामुळे मित्रांनो, आता नेमके हे पैसे कधी जमा होऊ शकतात, कारण GR आल्यानंतर मित्रांनो 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात। आणि विश्वसनीय सूत्रांनी याच्या अगोदरच आपल्याला माहिती दिलेली होती की साधारणतः होळीच्या तोंडावर बघा, या ठिकाणी होळीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार होते। यानुसार जे काही होळीचा सण आहे तर तो 13 मार्चला आहे आणि मी मागे सांगितलेलं होतं की 12 मार्चला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील। त्यामुळे मित्रांनो, मला अपेक्षित आहे की या GR नुसार की 12 मार्च पर्यंत आपल्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे मिळून रुपये 3,000 आपल्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे आता चिंता करू नका, काळजी करू नका, निश्चित हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भातील आलेली होती। त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।